सोलापूर, कोल्हापूर, बीड, मराठवाडा, लातूर या भागामध्ये पूर परिस्थिती जे निर्माण झाली आहे, या पूर परिस्थितीवर सर्व जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये जे नुकसान झालं आहे, जी वित्तहानी झाली आहे, जीवहानी झाली आहे, यावर संपूर्ण प्रवास करून तेथील जे काही नुकसान झालं त्याबद्दलचा आढावा घेऊन शासनाकडे संपूर्ण माहिती आली पाहिजे। याकरता माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहे की सर्व पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यात जातील। मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये पूरहानीची मोठी आपत्ती आहे। काही जमिनी खरडून निघालेल्या आहेत, मोठ्या प्रमाणावर जमीन खरडून निघाल्या आहेत आणि काही जे अनैसर्गिक आपत्ती म्हणजे जे पाणी सोडलं आपल्या धरणातनं किंवा त्या ठिकाणी जे काही आपले जलसाठे आहेत, तर खालच्या भागात सुद्धा त्या पाणी सोडल्यामुळं तिथेही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आणि सर्वच पालकमंत्री आणि संपूर्ण सरकार अलर्ट मोडवर आहे। आमचे अधिकारी अलर्ट मोडवर आहे, आमचे सर्व जिल्हाधिकारी, आमचं प्रशासन या ठिकाणी कामात लागलेलं आहे। मी सकाळीच सोलापूरलाही आमच्या एका तहसीलदारशी बोललो, कारण आमचे बचाव कार्यात गेलेले 8 तलाठी आणि 2 मंडळ अधिकारी त्या बचाव कार्यामध्ये त्या जनतेसोबत त्या ठिकाणी फसलेले आहेत। त्यामुळं एकंदरीत राज्याची स्थिती बघता सरकारने अलर्ट मोडवर सर्व प्रशासनाला आणि आम्ही सर्व लोकप्रतिनिधी अलर्ट मोडला आहेत। सर, सध्या तातडीची मदत कशा प्रकारे दिली जाईल शेतकऱ्यांना? जिल्हाधिकाऱ्यांना काही आदेश दिले? 2 भाग आहे, एनडीआरएफ, एटीआरएफची एक मदत आपण त्या नियमाप्रमाणे करतो आणि दुसरं महत्त्वाचं, जर त्या ठिकाणी जसं मागच्या वेळी कोल्हापूरला पूर परिस्थिती झाली त्याप्रमाणे काही आपण जास्तीची मदत दिली तर तिथली परिस्थिती आता जी अत्यंत वाईट आहे त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री निर्णय घेतील। माननीय अजितदादा असतील, एकनाथ शिंदेजी असतील, आमचे मुख्यमंत्री, आमचा मंत्री गट आहे याबद्दलचा, तर निश्चितपणे शासनाची भूमिका ही आहे की सर्वांना तातडीनं मदत झाली पाहिजे। त्याकरता शासन हे अलर्ट मोडवर आहे आणि आम्ही काम करतो आहे। मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यात नाही, एखाद्या तालुक्यातल्या काही गावांमध्ये सुद्धा नुकसान झालेलं असेल तर पंचनामे पूर्ण झाले तर मी महसूल आणि सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की तिथले GR काढून मदत घोषित करा। हो, स्टँडिंग ऑर्डरच आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी स्टँडिंग ऑर्डर जे दिले आहेत आणि आपली शासनाची स्टँडिंग ऑर्डर आहे की तालुका स्तरापर्यंत तहसीलदारला, कलेक्टरला त्यांच्या मायनस अकाउंटमध्ये जाऊन त्या ठिकाणी ती मदत करता येतं। ते स्टँडिंग ऑर्डर्स फॉलो करण्याचे माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना तहसीलदारपर्यंतच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। महसूल विभागाने 1339 कोटींचा एक मदतीचा GR जाहीर केल्याची माहिती आहे। जून 2 ऑगस्ट दरम्यान झालेल्या गोष्टी, ते मदत पुनर्वसन विभाग हा पूर्ण GR केलेला आहे आणि जसे जसे पंचनामे येतात, जसे जसे पंचनामे सरकारकडे येतात तसे रोज GR निघतात। आज पंचनामे आजचा GR निघतो, दुसरा पंचनामाला तसा GR निघतो, कधी कधी सर्व म्हणून एकत्र GR आम्ही काढतो। त्यामुळं जसे जसे पंचनामे पूर्ण झाले तसतसे शासन निर्णय होतात आणि खालची यंत्रणा मग ते पैसा वाटप करतं। असं सरकार मदत करतंय, मात्र विरोधकांचं असं म्हणणं आहे की ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देखील द्या। नाही, शेतकऱ्यांची कर्जमाफी हा विषय आमचा संकल्पनामात आहे, पण त्याकरता जी समिती घोषित केली आहे सरकारने, ती समिती त्या ठिकाणी आपण सॅग्रिगेशन असं करायला पाहिजे की ज्या शेतकऱ्यांना, पात्र शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफी केली पाहिजे त्या शेतकऱ्याचं वेगळं सर्वेक्षण करून केलं पाहिजे। कधी कधी शेती असतं, आपण फार्म हाऊस बांधतो, मोठं घर बांधतो, त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नसतं, पण त्या ठिकाणी ज्या ठिकाणी खरंच कर्जमाफीची गरज आहे त्याचं आमची समिती काम करत आहे, त्याचे पॅरामीटर ठरलेले आहेत। त्याचं मागच्याच अधिवेशनात आपण बघितलं असाल की त्याची समिती तयार झाली आहे। तर मला वाटतं याच्यामध्ये जो रिपोर्ट आल्यावर एकंदरीत सरसकट कर्जमाफी करण्याबद्दलचा, सरसकटपेक्षा ज्या लोकांना, पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचा निर्णय आमच्या संकल्पनामानुसार आमचं सरकार करेल।
रुपये अशी मदत मिळत होती, आता 2 हेक्टर पण केला. तर या ही पद्धत नेमकी कशी असेल, किती मदत मिळू शकते? नाही, एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे जे काही मदत आहे ती मदत डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये जातं. त्यामुळं एनडीआरएफच्या आणि नियमाप्रमाणेच आपल्याला पुढं जावं लागतं. तर मला असं वाटतं की राज्य शासन हा केंद्राचा जो आपला एनडीआरएफचा नियम आहे त्या नियमानंच त्या ठिकाणी मदत करतं आणि ते थेट डीबीटी करून शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये जातं. तुमच्याकडे सर 2 जिल्ह्यांचं पालकमंत्री तुम्ही नेमकं कुठल्या जिल्ह्यामध्ये पाहणीसाठी उद्या जाणार आहात? आता मी उद्याचे पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यात जातील, त्यानंतर मी आता चर्चा करतो की कुठल्या जिल्ह्यामध्ये जाण्याचं. पण अमरावती भागात काही ठिकाणी अशी परिस्थिती त्या भागात आज विदर्भात कमी आहे, पण मी एखाद्या ठिकाणी निश्चितपणे आपले आपले पालकमंत्री कुठे कुठे जातील त्याबरोबर माझे नियोजन मी करतो. सर्व पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यामध्ये जातील, मात्र महसूल मंत्री म्हणून तुम्हाला राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधावा लागणार. प्रामुख्याने सोलापूर असेल, धाराशिव असेल, बीड असेल, ह्या 3 जिल्ह्यांकडे तुम्ही कसं बघता? तिकडं मोठं अफेक्टेड झालेलं आहे सर. मी तेच सांगतो की प्रशासन सर्व साईडवर आहे, प्रशासन अलर्ट मोडला आहे. मी सर्व प्रशासनाशी सकाळपासून बोललेलो आहे. मला असं वाटतं की प्रशासन जेव्हा स्पॉटवर काम करताना आपण त्यांच्या कामामध्ये फार जास्त व्यत्यय न आणता शेवटी रोज त्यातून आपल्याला काय सरकारची त्यांना मदत लागते. म्हणजे कलेक्टर काम करतात, पण कलेक्टरला शासनाची काय मदत पाहिजे आहे, त्याला कुठल्या टीम्स पाहिजे आहे, रेस्क्यू टीम्स पाहिजे का, की कुठली मदत पाहिजे आहे, पोलीस प्रशासनाची काय मदत पाहिजे, अजून त्यांना त्या ठिकाणी दुसऱ्या जिल्ह्यातून काही मदत मिळून देता येईल का, दुसऱ्या जिल्ह्याचे काही अधिकारी डेप्यूट करावे लागतील का. हे जे प्रशासकीय कामकाज असतं हे त्यांना सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून रोजच्या रोज त्यांना मदत करावी लागतं. मी आज 4ही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे आणि त्यांना जे काही मदत शासनाकडून पाहिजे आहे ती मात्र निश्चितपणे करण्याचा प्रयत्न माझा आहे. सकाळपासूनच आम्ही या ठिकाणी आणि कालपासनं आणि जेव्हा जेव्हा पूरहानी होतं किंवा पूर परिस्थिती निर्माण होतं तर निश्चितपणे महसूल खातं म्हणून मी महसूल मंत्री म्हणून त्यांच्याही चर्चा करून पुढे जाण्याचा जे काही मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. तुमचे काय विषय, तुमचा विषय आज अकोला महानगरपालिकेला 35,000 स्क्वेअर मीटर जागा महसूल खात्याने अकोला येथे सिटी बस स्थानक बांधकाम करणे आणि भाजी बाजार तयार करण्याकरता मोफत उपलब्ध करून दिलेली आहे. अकोला महानगरपालिकेला ही जागा आम्ही देणार आहोत आणि त्यामुळं अकोला महानगरपालिकेला एक मोठा दिलासा आणि अकोला वासी जनतेला मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी अकोल्यामध्ये एक शब्द दिला होता जनतेला की अकोला महानगरपालिकेला आम्ही ही जागा देऊ आणि आज अकोला महानगरपालिकेला 35,000 स्क्वेअर मीटर जागा आपण आज या ठिकाणी मंत्रिमंडळाने मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. सोबतच आपण बघितलं असाल की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सोलापूरला जी मीनाक्षीताई साने महिला बिडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्था या ठिकाणी जे घरं बांधले गेले आहेत प्रधानमंत्री आवास योजनेत, माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी या प्रकल्पाचं सोलापूरला उद्घाटन केलं होतं. तिथले माजी आमदार नरसय्या आडमजी यांनी त्या काळामध्ये प्रधानमंत्री मोदीजी, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या काळातच तो प्रकल्प सुरू झाला. एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्री असताना त्या प्रकल्पाचं उद्घाटन झालं. पण सोलापूरचे हे जे लोक आहेत ज्यांना या गृहनिर्माण संस्थेमध्ये घरं मिळाली आहेत ते प्रधानमंत्री आवास योजनेतले घरं आहेत आणि त्यामुळे या घराची रजिस्ट्री 1,000 रुपयात फक्त करण्याचा निर्णय आज महसूल खात्याने घेतलेला आहे. जे काही मीनाक्षीताई साने महिला गृहनिर्माण संस्थेमधील बिडी कामगार आहे त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचं घर मिळालं आहे. त्यांना 1,000 रुपयात रजिस्ट्री शासन करून देणार आहे. त्यामुळं त्यांची नोंदणी फी माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. तिसरं महत्त्वाचं, या ठिकाणी मौजे आचोडे वसई विरारला त्या ठिकाणी 7 हेक्टर जागा आज वसई विरारला 7 हेक्टर जागा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल करता आज शासनाने वसई विरार महानगरपालिकेला मोफत दिलेली आहे. त्यामुळे वसई विरार महानगरपालिकेची जी मागणी होती
की मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला आम्हाला 7 हेक्टर जागा द्या. ती जागा आज आम्ही वसई विरार महानगरपालिकेला दिलेली आहे. हा तिसरा महत्त्वाचा निर्णय आज या ठिकाणी महसूल खात्याने केला आहे. मी माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.